मला एक अचानक मुंबईला मीटिंग आली आहे, त्यामुळे 2-3 दिवस मी इथं नसणार आहे. सुनंदा, अगं तुम्ही काही आज येऊ नकात ग. अगं मला ना थोडंसं बरं वाटत नाहीये. चेकअपला जावं लागेल ना. अगं मावशी, सून ना खूप आजारी पडली आहे. दगदग, दुसरं काय. नाही नाही, मी काय म्हणतो, ते दोघं देवाला निघालेत ना, या 2-3 दिवसांनी या म्हणतोय. हा अरे यांना कारण तरी सारखी सांगायला सांग. हो, ठेवतो. चला मग करतो हा फोन मी. पाहुण्यांशी खोटं बोलणं सोपं नाही. अहो तरी सुनंदाने टोमणा मारलाच. म्हणते लग्नाला बोलवलं नाही तर नाहीच. अहो पण घरी भेटायला यायचं म्हणते तर त्यालाही तुम्ही नाही म्हणताय. काय तुमची सून पळून गेली की काय असं म्हणते? सगळ्यांचा सूर हाच होता. इथं लोक पाहुण्यांच्या आतुतेने वाट बघतायत. आमच्या घरी पाहुणे येत आहेत तर आम्ही त्यांना नाही म्हणतोय. हसते काय? काही नाही, मी मस्त मज्जा घेते. आम्हाला होणाऱ्या त्रासाची तू मजा घेतेस. तुम्ही पण नाही का? आम्हाला त्रास होत होता तेव्हा मज्जा घेत होता. एका स्त्री सोबत वाईट वागून सुद्धा तुमच्या कोणाच्याच चेहऱ्यावर ना दया होती ना पश्चाताप. आता वाऱ्याची दिशा बदलली आहे असं समजा. रेणुका, वेद, आपलं लग्न फक्त मुक्ता वहिनीच्या त्यागामुळे झालंय हे लक्षात ठेवा. आणि तुझ्या घरच्यांनी आपल्या लग्नासाठी कोणता अशुभ मुहूर्त शोधला होता ना, कोणाच ठाऊक. तू काय बोलतेस कळतंय का तुला? म्हणजे माझ्या मुलाशी लग्न करून तू मोठी चूक केलीये असं तुला म्हणायचंय? अरे थांबा रे सगळे. घरात 1 मिनिट शांतता नाहीये. रेणुका, झालं गेलं, तुला सगळं विसरावं लागणार. तेच तर होत नाहीये ना. त्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना एक पर्याय सुचवू का, ज्याने घरात भांडणं पण होणार नाही आणि आपण सगळे सुखात राहू. कुठला पर्याय? मी वेदला घेऊन घरातून निघून जाते. म्हणजे आम्ही नवीन घरी राहू. शिवाय त्याची सगळी जबाबदारी मी घेईन. मी नोकरी करून पैसे कमवून आणेन. फक्त वेदने घराच्या बाहेर न पडता घर सांभाळायचं. रेणुका, तू सरळ सरळ घर तोडायला निघाली आहेस. आमच्यापासून आमच्या मुलाला वेगळं करणार आहेस. मी पण जातीये ना. आणि काय त्याला बाई म्हणून घरात बसवणार आहेस? नाही हो नाही, तो पुरुषच असणार. सेम कॉस्ट्युम असेल. हा आणि तू नोकरी करून त्याला पोषणार आहेस? हो, असं नाही. तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला म्हणजे झालं ना. हा, आता जर तो स्वतःहून म्हणाला की मी आनंदी नाहीये तर तुम्ही अगदी मला खडसावून विचार, काय म्हणता. आणि जर हा पर्याय तुम्हाला योग्य वाटत नसेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय आहे. म्हणजे आम्ही त्याला घर जावई बनवू शकतो. त्याचं भलं करू शकतो. तेवढे तर आम्ही सक्षम आहोतच. का आमच्या घरी खायला नाही म्हणून तू त्याला घर जावई बनवणार आहेस? हा वेद, ऐकतोयस ना काय बोलते तिथे? रेणुका, असं काहीच घडणार नाही आणि तू या घरची सून आहेस. आणि हे बघ, गंमत करत होते यार. एवढ्या लवकर तुझ्या घरच्यांना माझ्यापासून सुटका मिळणार नाही. हा, आता तरी सुरुवात आहे. अजून खूप काही करायचंय. सगळ्यात आधी तर मुक्ता वहिनीला इकडे घेऊन यायचंय. रेणुका ताई, आता मी आलीये ना. अजिबात डोळ्यात पाणी नको. वहिनी, माझं लग्न फक्त तुझ्यामुळे होऊ शकलं ग.
ज्या माणसासोबत मी 9 वर्ष होते तो सुद्धा त्या क्षणाला काहीच करू नाही शकला. आणि जिची फक्त 9 दिवसांची ओळख होती तिने फक्त माझ्यासाठी कशाचाही विचार न करता घराचा, जीवाभावाच्या माणसांचा त्याग केला. सॉरी रेणुकाताई, तुम्ही आता कसलाच विचार करू नका. वेदभाऊच्या प्रेमासमोर हा त्याग वगैरे काहीच नाही. तर तुमचा संसार सुरू होतोय. सगळ्यांची छान वागा. तर तुम्हाला पाहुणे भेटायला येणार आहे. घरच्यांना असं कोड्यात ठेवू नका. पाहुण्यांसमोर जा. त्यांच्या समोर जाताना फक्त या घराची सून नाही, नगरकरांची मुलगी आहात हे विसरू नका. तुम्ही सगळे कसे आहात? चांगलं काहीच घडत नाहीये. रेणुकाची ही अशी वागणूक, अवास्तव हट्ट आणि तिच्या हट्टापायी तुझा या घरात झालेला प्रवेश सुखकारक, आनंदी काहीही झालेलं नाहीये. बघते काय झालं? अशी गडबडल्यासारखी काय वाटते? काय नाही अगं, मुक्ताताईची आठवण येते. मला ना तिच्या संग जरा महत्वाचं बोलायचं होतं. अगं पण तिला तर लई टाइम लागणार आहे. आणि काय बद्दल बोलायचं होतं? हेच लग्नानंतरच्या गोष्टी. हाय का आता? मग मला विचारायचं ना, माव पण लग्न झालंय. आता काय नसतं ग, इथे कशी घरकामं करतोस तसेच तिकडे करायचे असं त्यात. हा फक्त सासरच्यांचे मन जपायचे असं त्यात. आहे अगं, त्याबद्दल नाही बोलत आहे मी. मग काय बद्दल बोलते? हा गो बाई, माझ्या लक्षातच नाही आलं. थांबा, आपण बोलू. तुम्ही जरा गजाला घेऊन बाहेर जाता का? आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. अण्णा, आधी मला एकट्याला तू खेळायला जा म्हणून बाहेर पाठवायचे, पण आता तुम्हाला पण खेळायचं म्हणून सांगितले. हा मग चल आपण दोघे खेळू. हा. माझ्या लक्षातच आलं नाही बघ. तुला पहिल्या रात्रीबद्दल बोलायचं असं ना? आहे अगं, तू नको ना बोलूस. मला लई लाज वाटते. मी ना मुक्ताताईंना मनमोकळं सांगेन. बरं बाई, बोल तिच्या संग. बाई बाई बघते, एवढी लाजशील ना तर जावई बापूंचा अवघडच होईन बघ. आई अगं, तू पण ना. हा आहे माझा किचनचा सेटअप. छान आहे ना? माझी कुकिंगची आवड जपण्यासाठी मी माझं स्वतःचं YouTube चॅनल ओपन करणार आहे. आणि मी इथे नवीन नवीन रेसिपीज बनवणार आहे, युनिक डिशेस बनवणार आहे. आणि त्या कशा बनवतात ना हे मी माझ्या YouTube चॅनलवर दाखवणार आहे. वैली, तुला माझी इन्स्पिरेशन. तो मला तुझ्या आशीर्वादांची खूप गरज आहे. नाही, काय करताय? खूप खूप नाव कमवा. तुम्हाला भरपूर यश मिळेल. मी ना फक्त तुमची मैत्रीण बनण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही त्या नात्याला रक्ताच्या नात्या पलीकडे घेऊन गेला. आणि
तुमच्या तेवढं स्वयंपाकाचं कौशल्य आहे याचा कधी कोणी विचारही केला नसेल. हो ना, जर आधी माहित असतं तर वेशच्या घरच्यांना मी स्वतःच्या हाताने भाकरी खाऊ घातली. रेणुकाचं मुक्तावर असलेलं अफाट प्रेम आणि मागण्या पाहता मुक्ताला एखादी खोली बांधून द्यावी लागेल असं दिसतंय. हो ना, मलाही आता असंच वाटायला लागलंय. रेणुका कदाचित असंही म्हणेल, मुक्ता जेवली नाही तर मी जेवणार नाही, मुक्ता झोपली नाही तर मी झोपणार नाही. आता सुद्धा त्या आउट हाऊस मध्ये काय प्लॅन शिजतायत काही कळत नाहीये. आपल्याला तिथे जायची परवानगी नाही. हा काय तिथे लपवून ठेवलंय कोणास ठाऊक. येऊ का? अरे रावसत, नमस्कार. नमस्कार या. अरे राधे, पण मला एक सांग, मुक्ता, रेणुका कुठे आहेत? कुठे? दादा श्वास तरी घ्या आणि मला नमस्कार करू दे पहिले. अरे राहू दे रे, आशीर्वाद आहेत का मग. कधी एकदा त्या दोघींना भेटेन असं झालं. कुठे आहेत? कुठे? नाही, ते आहेत रेणुकाच्या रूम मध्ये आहेत, आउट हाऊसला. अच्छा अच्छा. वहिनी, तू नको ना ग जाऊस प्लीज. मला तुझ्याशिवाय राहायची इच्छाच नाही. मला वाटतं ना की तू इथेच माझ्याच जवळ असावी. आणि जर तू इथे राहिलीस ना तर आपल्याला वेदच्या घरच्यांना सुद्धा धडा शिकवता येईल. रेणुका ताई, मी इकडे नाही राहू शकणार. माझ्या मागे भक्तीच्या लग्नाची सगळी जबाबदारी आहे, त्याची सगळी धावपळ करायची. आणि मी इथे फक्त तुम्हाला भेटायला आली आहे. कोणालाही काही धडा वगैरे शिकवायच्या भानगडीत पडायचं नाही. हा, तुम्ही तशा नाही आहात, त्यामुळे तसं काही करायचं नाही. सगळ्यांशी प्रेमानं वागायचं. त्यांनी तुला एवढा त्रास दिला, तुझा अपमान केला, तुला घरातून बाहेर काढलं, त्यांच्याशी मी एवढं प्रेमाने राहू? ते चुकीचे वागलेत, मग आपण नाही ना चुकीचं वागायचं. मग त्यांच्यात आणि आपल्या वागण्यात काय फरक आहे? जर असंच सोडलं ना तर ते डोक्यावर बसते. आणि जर हे असंच चालू राहिलं, त्यांचं सगळं बोलेलं ऐकत राहिलं तर त्यांचा ऍटिट्यूड असाच राहील. आता बघ ना, पाहुणे येणार आहेत असं ती सांगून गेली की तू तयार राहा, तुला भेटायला पाहुणे येणार आहेत. अरे नाही भेटायचं मला, का भेटू मी त्यांच्या पाहुण्यांना? मी काय प्राणी संग्रहालयात नुकताच दाखल झालेला एक दुर्मिळ प्राणी आहे का? नाही भेटायचंय मला त्यांना. काय कोणाला भेटायचं नाहीये? मला सांगितलं की तुम्ही बाहेर आहात म्हणून, आणि असंही सांगण्यात आलं की कोणालाही भेटायचं नाहीये तुम्हाला. जगामध्ये अशी कुठली भिंत आहे जी तुम्हाला दोघींना मला भेटण्यापासून थांबवू शकेल? आहे? हे बाळांनो, असं बघत काय बसलंय? जवळ येणार नाही? या. वा, आज सरप्राईज वर सरप्राईज मिळत आहेत. नाही तर काय, आपले पाहुणे आपल्याला भेटायला येत आहेत आणि आपण त्यांना नाही म्हणतोय. आणि रेणुकाचे पाहुणे येत आहेत, बरं त्यांना नाही म्हणता येत नाही. नाही, मुक्ता इकडे येणार आहे असं समजलं होतं आम्हाला, म्हणून मुक्तालाच भेटायला आलोय आम्ही. तुम्ही आलात त्याचा आनंदच झालाय आम्हाला, पण रेणुकाला भेटायला आला असतात ना तर त्याचा जास्त आनंद झाला असता. बरं, कोणासाठी का होईना तुम्ही आलात ते बरं केलं. मी तुमच्या चहा नाश्त्याचं बघतो. हा, आलो. वेट, हा, काय करतोयस? नाश्ता बनवतो. तू नाश्ता बनवणार? अरे खाली तू एवढा सांगून आला तरी त्यातील एकानेही तुला अडवलं नाही. तू त्यांना काय दाखवण्याचा प्रयत्न करतोयस की तू एक आज्ञाधारक जावई आहेस? त्यांना काही वाटत नाही, पण आपल्यासाठी हे अतिशय वाईट आहे. अरे मुलाकडची बाजू आहे आपली. काही ते पाहुणे आहेत ना आपले, आणि तुमचे व्याही आहेत. त्यांना मी विचारायच्या आधी तू विचारायला हवं होतंस चहा नाश्त्याबद्दल, पण तू गप्प बसली होतीस म्हणून मी विचारलं, अदरवाईज मी नसतं विचारलं. बट एनिवे, हे बघ, मला आता प्लीज मदत कर. नाही, हा, फक्त तुझ्यासाठी करते, लक्षात ठेव. बघते, मुक्ताला जे काही विचारायचं ते विचार, पण माझ्याकडनं सुखी संसाराच्या 4 गोष्टी समजून घे. वय सांग ना. घरातली बाई आनंदी असं ना
तर घर आनंदी राहत. आणि आपण आनंदी कसं राहायचं? छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानावं लागतं. जेवढा तुझ्या घरी तुझ्या आई बाप तुझा विचार करत्या, तुझी काळजी करत्या, त्या सासरी सुनेच्या बाबतीत होत नाही. त्यामुळे सून होण्यापेक्षा त्यांची लेक कसं होत आहे याचा विचार कर. न मागता सुद्धा तुला सगळ्यांचं प्रेम मिळायला लागलं. प्रत्येक घरात भांड्याला भांड लागतच, पण ते जिथल्या तिथं सोडून द्यायचं. जर मनात राग ठेवला ना, भांडी आदळणार, फार चेमटून मोडून जाणार. एका बाईचे सगळ्यात महत्वाचे 2 गुण कुठले आहेत माहितीये? तिची सहन करण्याची ताकद आणि त्याग. या 2 गुणांचा खरा कस लागतो ना, तो लग्नानंतरच. खरं सांगू बघते, मला सगळ्यात जास्त काळजी तूही होती बघ. का म्हणजे तू अशी हळवी भित्री, माय मुक्तासारख्या अजिबात धाडशी नाही की खमकी नाही. म्हणजे एखादा अवघड प्रसंग समोर आला ना, तर तू मुक्तासारखी त्याशी 2 हात नाही करणार. तू म्हणशील आता तर माझं काही खरं नाही बाबा. मी नाही राहिले आता तशी. अगं मुक्ताताईने माझ्यात लय हिंमत वाढवली, तिच्यामुळेच तर मला समजलं आपली मदत आधी आपल्यालाच करायला लागते. म्हणून तर त्या दिवशी कांता शेटला चांगलं बदलून काढू शकले. बघते, तू ह्या लग्नाबद्दल कांता शेटला कळलं असेल ना, त्याचा लय जळफळाट होत असेल बघ. लग्नात येऊन काही गोळ नाही घातला म्हणजे झालं. अगं एवढं सोपं आहे काय? लग्नात मुक्ताताई आणि सारंगधाजी असणार, त्यामुळे त्यांना घाबरून तो काही करणारच नाही. जरी काही तो करायला गेला ना, तर ही दोघं त्याला सोडणारच नाही. त्यांच्या तावडीत सुटलाच ना, तरी ही तुझी धाकली वागीण आहेच की. ह्या वेळेस त्याला असं बदडून काढणार आहे की नाही, राखी बांधूनच जायला पाहिजे. तुला कोणची नजर लागू नये. माझ्या जावयाची तुझ्यावर नजरच निघू नये. आई तू पण ना. रावसाहेब, हो रेणुकाला भेटल्यानंतर चित्त शांत झालं असेल. हो एकदम. आणि त्याबद्दल तुमचा आभारी आहे मी. म्हणजे आभार अशासाठी की तुम्ही मुक्ताला इथे बोलावून घेतल्यामुळं माझ्या दोन्ही पोरींना मला एकाच वेळेला भेटता आलं. फक्त एकच दिवस गेलाय, पण मुलीला आणि सुनेला भेटायची ओढ म्हणजे कमालच आहे. काय ना विश्वासराव, माफ करा, तुम्हाला मुलगी नाही ना, त्यामुळं आपली मुलगी दूर गेल्याचं दुःख तिच्या बापाला किती होतं हे तुम्हाला नाही कळणार. आणि एकाच वेळेला माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून लांब गेल्या. एक मुलगी दूर गेली कारण त्याच्या पाठीमागं प्रथा होती, आणि दुसरी दूर गेली त्याच्या पाठीमागं व्यथा होती. रावसाहेब, बोलण्यात तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. बोलण्यात, निवडणुकीत आणि व्यवसायात सुद्धा. फक्त नात्यांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही वरचढ ठरलात. कुठली नस दाबली की कुठे वेदना होतात हे तुम्हाला बरोबर कळलं, मला नाही कळलं. काय झालं काय? फार गंभीर होऊ नका, मी सहज बोलून गेलो. वेद आणि आई कुठे? किचन मध्ये. अगं तुला वेळ नव्हता ना, म्हणून चहा नाश्त्याचं बघायला गेलेत ते. माझ्या लक्षातच नाही आलं. मी आलेच.
मुक्ता, तुझ्या बहिणीचं सुद्धा लग्न जमलंय ना? वय मग रेणुका सारखी ती सुद्धा तुझ्याकडे शिकवणीला येत असेल. म्हणजे रेणुका जशी वागते तशीच तीही वागणार, हो की नाही?